उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांचा सेनेला जय महाराष्ट्र. एकनाथ शिंदेची धरली साथ. नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी. आपण पाहत आहात माध्यम वृत्त. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लातूर जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांनी उबाठा गटाला जय महाराष्ट्र करीत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे लातूर जिल्ह्यातील उबाठा गटाला मोठे खिंडार पडले आहे. संतोष सोमवंशी यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी आज मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. लातूर जिल्ह्याचे प्रमुख संतोष सोमवंशी यांचा उबाठा गटामध्ये कोंडमारा होत होता. गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीपासून ते पक्षावर नाराज होते. अंतर्गत कलहामुळे त्यांनी उबाठा गटाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला. आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे शिंदे सेनेला लातूर जिल्ह्यात पक्षवाढीसाठी मोठा धक्का मिळणार आहे. संतोष सोमवंशी यांचे संघटन कौशल्य पाहता शिंदे सेनेला भविष्यात अच्छे दिन पाहायला मिळतील असे बोलले जात आहे. संतोष सोमवंशी हे मूळचे औसा तालुक्यातील धानोरा येथील रहिवासी आहेत. अनेक वर्ष त्यांनी सरपंच म्हणून चांगला कारभार केला आहे. औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती म्हणून त्यांनी चांगली कारकीर्द गाजवली होती. उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी पक्षवाढीसाठी चांगले काम केले होते. अशा एका उमद्या तरुण आणि चांगल्या कार्यकर्त्याला उबाठा गट मुकला आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी ऐकावयास मिळत आहे. यावेळी त्यांच्या समवेत बाजार समिती माजी उपसभापती किशोर जाधव, खरेदी विक्री संघाचे उपसभापती शेखर चव्हाण, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बसवराज मंगरुळे, संपत बंग, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष विलास लंगर, श्रीहरी उत्के, रेणापूर माजी सभापती नवनाथ भोसले, रेणापूर तालुका प्रमुख परमेश्वर सूर्यवंशी, बसवराज बर्दापुरे, निजाम हुच्चे, शिवमूर्ती झुंजे आदीसह असंख्य शिवसैनिकांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आज माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झालाय. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. शंकरांना धोंडगे आहेत, सुरेश जाधव खासदार माजी खासदार आहेत, भालेराव आहेत, संग्राम पाटील आहेत, संतोष सोमवंशी आहेत, अकोल्याचे वानखेडे आहेत, पांडे गुरुजी आहेत, नांदेडचे सर्व पदाधिकारी आहेत आणि कोण राहिले आणि सर्व प्रमुख पदाधिकारी अनेक लोक आज शेतकरी नेते शंकर अण्णांनी देखील आपल्या बुलढाण्याला प्रवेश झाला, लोह्याला, आणि आज विनायकरावांचा प्रवेश कधी होणार कधी होणार कधी होणार म्हणून चाललं होतं. परंतु आज त्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत प्रवेश इथं केलाय. नांदेडचे देखील शेकडो पदाधिकारी आले, अकोल्याचे देखील शेकडो पदाधिकारी आले. आता विनायकरावांनी सांगितलंय की 14 तारखेनंतरची तारीख द्या, 25,000 लोकांचा प्रवेश या ठिकाणी शिवसेनेमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, मनापासून अभिनंदन करतो. यामध्ये लातूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढतीये. भालेराव यांनी सांगितलं मगाशी, आता लोक म्हणायचे लातूरमध्ये झिरो आहे, आता एक एक हिरो सगळे येत चालले. त्यामुळे लातूर शिवसेनेचा बालेकिल्ला झाल्याशिवाय राहणार नाही. मी आपल्याला एवढंच सांगतो की मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करतोय. मी मुख्यमंत्री होतो त्याही वेळेस
शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून काम केलं. आजही मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. कारण शेवटी शिवसेना ही आपल्या कार्यकर्त्यांची संघटना आहे. शिवसेना आपला कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथं कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही. इथं कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही. आपण सगळे सहकारी आहोत. आपण सगळे एकमेकाचे सवंगडी आहोत. आणि त्यामुळे आज प्रचंड मोठा विश्वास या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून शिवसेनेवर लोक दाखवत आहेत. दररोज विनायकराव प्रवेशाच्या मागे प्रवेश, लोक येत आहेत, लोक सोबत जुळत आहेत आणि एका विश्वासाने कामाला लागत आहेत. आमचा अजेंडा काय? आमचा अजेंडा फक्त आणि फक्त डेव्हलपमेंट, विकास आणि विकास. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणायचे, हा आमचा अजेंडा आहे. सोन्याचा चमचा घेऊन आमचा जन्म झाला नाही, परंतु या महाराष्ट्रातल्या तमाम सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री असताना अनेक लाडकी बहीण योजनेसारख्या अनेक योजना केल्या, शेतकऱ्यांच्या योजना केल्या, ज्येष्ठांच्या योजना केल्या, गोरगरिबांच्या योजना केल्या. याचा मला अभिमान पण आहे, समाधान पण आहे. आणि म्हणूनच या राज्याचा ज्या प्रगतीने विकास होतोय, हा विकास पाहूनच आपण सगळे लोक, आणि मला भेटायला कोणालाही अपॉइंटमेंट लागत नाही. मी सगळ्यांना भेटतो, कार्यकर्त्यांना भेटतो. आणि शेवटी हे कौटुंबिक वातावरण जे आपलं तयार होतं, शिवसेना एक परिवार आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय. धर्मवीर आनंदीगे साहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय. शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. मी नेहमी सांगतो, या सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार कुणाचा? तर माझ्या बळीराजाचा आहे, माझ्या शेतकऱ्याचा आहे, लाडक्या बहिणीचा आहे, कष्टकऱ्याचा आहे, वारकऱ्याचा आहे. आणि मला सर्वसामान्यांचं सरकार जे आहे, आज युद्ध पातळीवर वेगाने पुढे चाललंय. आज महाराष्ट्राची जी काही प्रगती होते आपण पाहत आहे. आणि म्हणून मला आनंद आहे, मला अभिमान आहे की आपण सगळ्यांनी मिळून आपला हा विडा उचललेला आहे. आज एक एक करून मातब्बर लोक यामध्ये सोबत येत आहेत. शेतकऱ्यांसाठी काम करणारे आपले शंकरांना देखील जुने जाणते पदाधिकारी, काय गरज आहे त्यांना? आता शिवसेनेमध्ये आपलं त्यांनी इतके आंदोलनं केलेत, इतक्या वेळा तुरुंगवास भोगलाय. शरद जोशी बरोबर काम केलंय, VP सिंग बरोबर काम केलंय, चरण सिंग बरोबर काम केलंय, अजून कोणाबरोबर काम, KCR बरोबर काम केलंय. BRSचे ते महाराष्ट्राचे प्रमुख होते. आणि शेतकरी हा आपला मायबाप आहे, हे सगळं धोरण लक्षात घेऊन ते काम करतात. आज विनायकराव देखील आपण पाहतोय की त्यांची ताकद आहे तिकडे. भालेरावांनी मगाशी सांगितलं, आता एक ताकदीचे सगळे अगदी ज्यांची समाजामध्ये पत आहे असे लोक शिवसेनेमध्ये येत आहेत. त्यामुळे आता शिवसेनेचा हा विजयी जो काय घोडदौड जी सुरू आहे ती आता कुणालाही थांबवता येणार नाही, कोणी थांबवू शकणार नाही. कारण शेवटी आपलं विजन काय? आपण सर्वसामान्य लोकांना न्याय देणारे लोक आहोत. सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे ही भावना आपल्या मनामध्ये. आणि आपण चांदा ते बांधा. काही लोक म्हणत होते शिवसेना काय मुंबई ठाण्यापुरती आहे, पण मला आनंद आहे की लोकसभा, विधानसभा, त्यानंतर झालेल्या महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा या सर्व निवडणुकांमध्ये चांदा ते बांधा शिवसेना पोहोचली. सेकंड लार्जेस्ट पार्टी, दुसऱ्या नंबरचा पक्ष राज्यामध्ये आज शिवसेना ठरला. याच्या मागे तुमच्या सगळ्यांची मेहनत आहे, कार्यकर्त्यांची मेहनत आहे. आणि म्हणून शिवसेना अधिक मजबूत होती आहे आणि शिवसेना वेगाने पुढे जाते आहे. आता काही निवडणुका नाही आहेत विनायकराव, आता आपल्याला संघटन मजबूत करायचं आहे, संघटना बांधायची आहे. गाव तिथं शिवसेना, घर तिथं शिवसैनिक,
प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये धावून जायचं आहे आणि म्हणून संघटन मजबूत करायचं आहे. संघटन मजबूत तर पक्ष मजबूत, पक्ष मजबूत तर कार्यकर्ता मजबूत, कार्यकर्ता मजबूत तर सगळे लोक जे काय त्यांच्यावर अवलंबून असणारे सगळे लोक, या सगळ्या लोकांना. आणि माझं एकच आहे की या राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. आज आम्ही ज्या काही योजना त्याची मी उहापोह करायला गेलो तर खूप वेळ लागेल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारखी किती योजना, लेक लाडकी लखपती, या ठिकाणी एस टीमध्ये 50% सवलत, मुलींचं उच्च शिक्षण मोफत, शेतकऱ्यांना 6,000 रुपये आपण, मोदीजी 6,000 देतात, आपण 6,000 रुपये, पीक विमा योजना, अनेक योजना आपण केल्या, ज्येष्ठांना योजना केल्या. आणि म्हणून हे सरकार जे आहे 2024ला जे सरकार एकतर्फी वन साईड जे आलं, कर्जमाफीचं आपण घोषणा केली, कर्जमाफीचा निर्णय आपण घेतला आणि म्हणून जे जे आपण बोललो ते आपण करतोय, म्हणून लोक विश्वास ठेवत आहेत. आणि म्हणून लाडक्या बहिणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये आज शिवसेनेकडे आशेने पाहत आहेत. कारण लाडकी बहीण योजनेला पण विरोध केला, पण मी आपल्याला सांगतो जोपर्यंत कोणी माईकाला आला तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. अनेक पदाधिकारी आज शिवसेनेमध्ये आले, त्यांचं मी स्वागत करतो. नवनाथ भोसले, रेणापूर, गणेश, सगळे लोक जे आहेत ज्यांची नावं राहिली आहेत त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो. मी आपल्याला एवढंच सांगतो की आज शिवसेनेचा भगवा आपण हातात घेतलाय. हा भगवा डौलाने फडकवा. येणाऱ्या प्रत्येक पुढे निवडणुका लांब आहेत, परंतु गाव तिथं शिवसेना, घर तिथं शिवसैनिक हे अभियान चालवा. आणि आता जी मतदार यादीचं काम सुरू आहे, SIR मतदार यादी ही अतिशय चांगली असली पाहिजे, अपडेट असली पाहिजे. आपल्या हक्काच्या मतदार त्यातून वंचित राहता कामा नये आणि आपल्याला नको असलेले बोगस मतदार त्यात असता कामा नये. ही काळजी देखील आपल्याला विनायकराव घ्यायची आहे, कारण ते निवडणुकीच्या यशाची गुरुकिल्ली आहे मतदार यादी. त्यामुळे या सगळ्या गोष्टीवर आपण आज संघटनेवर काम करा. आणि मी आपल्याला सांगतो शिवसेना पक्षामध्ये जो काम करेल तोच पुढे जाईल. आणि म्हणून सरळ आपलं अभियान जे आहे, आपली भूमिका जी आहे स्पष्ट आहे. सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो, मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.